ही सगळी मोसंबीची बाग जळालेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत। काय स्थिती आहे आता? आता शेतकऱ्याने लग्न केलं आणि आता नंतर आता एक झाडं काढून टाकायला सुद्धा याला 50,000 रुपये खर्च आहे शेती नीट करायला। आणि दुसरी गोष्ट पाणी भरलेले त्याला मुरणच विकत पाणी घेऊ टाकलेले, पण आता पाणीच नाहीये, टँकरनं पाणी मिळत नाही आणि कोणत्या गोष्टीला पाणी प्यायलाच नाही, तर मग याला कशाला पाणी टाकणार आहे? तर भरपूर परेशानी आहे। तर मुलाबाळाचे लग्न करावं की मुलीचं लग्न करावं की ह्या झाडांना पोसावं, आमची अशी परिस्थिती झाली की काहीच करता येत नाही। न उपटायचं याला, आता नवीन शेती करायची तर याला सुद्धा पर्याय नाही, कारण पैसा बी नाही राहिला। सगळ्या गोष्टी सगळ्यापेक्षा पाणी माग दुर्मिळ झालं साहेब, पाणीच भेटायला तयार नाही ना। पाणी त्या 15 दिवस महिन्याला पाणी येतं, त्याच्यात 15 मिनिटं चालतं, ते मोटर जोडूस तर संपलं पाणी महिन्याला। मग इतकं दुर्भिक्ष झालं पाण्याचं विचारूच नका। जनावरांचं पूर्ण झालं, ते विकत घेऊन पाजावं लागतं, ते काही 2-2 टाइम उपाशी राहते जनावर। आज दिवसभराचं पाणी संध्याकाळी पितात, काय करा? आपण पाहतोय की अत्यंत वाईट स्थिती शेतकऱ्यांवरती आली आहे। दुष्काळाच्या संकटाशी सामना करताना शेतकऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत। डोळ्या देखत आपली मुलाप्रमाणे जगवलेली मोसंबीची बाग जळून खाक होते आहे, त्याच्या हातात काहीच नाही। या सगळ्याला सरकार काही करू शकत नाही। एकच उत्तर आहे, तो म्हणजे पाऊस। पाऊस जेवढ्या लवकर पडेल तेवढ्या लवकर शेतकऱ्याला दिलासा मिळेल, अन्यथा पाऊस जर आणखीन लांबला गेला तर हजारो हेक्टरवरील या मोसंबीच्या बागा असतील, पिकं असतील, ही जळून खाक होतील, एवढंच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। त्यामुळं या सर्वांवरचा एकच उपाय आहे, तो म्हणजे पाऊस, तो लवकर पडावा, हीच अपेक्षा आणि विनंती या ठिकाणी हा बळीराजा करतो आहे आणि पाऊस लवकर पडेल अशी आपण अपेक्षा करूयात। कॅमेरामन धनंजय दारुंट्यासह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, आडूळ, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।